हे बघा एका दोडक्याचे ना मी 3 भाग केलेत आणि हे असे ना 4, याला असे ना 4 खापं करायचे. असं असं वांग्यासारखं ह्याला कापायचं. हे बघा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा. बघा हे बघा एका दोडक्याचे ना मी 3 तुकडे केलेत आणि आपण वांग्याला कसं 4 भाग करतो तसे 4 भाग करायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ना मसाला भरून टाकायचा. तो मसाला काय असेल ते मी तुम्हाला दाखवते. आता मिक्सरला या अख्खं खोबरं नाही वाटलं जाणार ना, म्हणून याला जरा टेचते मी. असं टेचते आणि मसाला भाजून घेते मी. हे बघा असं खोबरं टेचून घेतलं आहे. आता हे आपल्याला आहे ना तेलामध्ये नाही भाजायचं, सुक्कं सुक्कंच भाजायचं. आपण शेंगदाणे आणि खोबरं एकत्र भाजलं तरी चालेल. तीळ मात्र नंतर टाकायचे आहे, कारण मग तीळ जळाले ना मग कडू लागतात म्हणून. आता मी याला जरा भाजून घेते मग तुम्हाला दाखवते. हे बघा जास्त नाही भाजायचा मसाला, थोडा थोडाच भाजायचा. नंतर आपण तर परतणारच आहे ना ह्याच्यामध्ये. हे बघा 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. ह्याच्यामध्ये मी हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकले वाटताना, म्हणून याचा कलर असा दिसतोय. आणि कोथिंबीर, ही कोथिंबीर. ह्याच्यामध्ये परत एकदा सांगते काय काय घेतलं आहे. खोबरं, शेंगदाणे आणि सफेद तीळ. हे असंच भाजायचं, जास्त जाळायचं नाही. असं जसं मी भाजलं तसं भाजायचं. आता मी सगळं वाटून घेते मिक्सरला आणि मग दोडक्यामध्ये भरते, तुम्हाला मी दाखवते. आता हे मी सगळं मिक्सरमध्ये टाकते. नेहमी मसाला वाटताना ना पहिले कोथिंबीर टाकायची. थंड झाला मसाला मग टाकते, गरम गरम नाही टाकायचं, नाही तर आपलं मिक्सरचं भांडं खराब होतं. हे बघा मसाला वाटून घेतला बघा. आता मसाला ताटामध्ये काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर मसाला असा ताटामध्ये काढून घेतला. हे तुम्हाला दाखवलेले मसाले हे टाकते ह्याच्यामध्ये. बघा इथं दोडका आहे, धुवून घेतला आहे, त्याच्यात आपल्याला भरायचा मसाला. पहिला असं मिक्स करायचं, चांगलं एकजीव करायचं. हे बघा असं मसाला भरला आहे बघा दोडक्यामध्ये. वांग्यात भरतो ना तसा मसाला भरायचा. दिसला असं. कॅमेरा पकडायला कोण नाही ना, म्हणून मलाच हे करावं लागतं. कॅमेरा पकडायला कोण नाही ना, म्हणून मला तुम्हाला दाखवता नाही आलं मी कसं भरलं. पण आपण वांग्यात भरतो ना अगदी तसंच भरायचं. आता आपण फोडणी देऊया. चला आपण आता फोडणी देऊया. फोडणीला कढीपत्ता पण टाकायचा, त्याने भाजीला चांगला सुगंध येतो. आता कढीपत्ता टाकूया. आता आपण एक एक दोडकं सोडूया. त्याला परतूया आपण ना थोडं. जवळून दाखवतो. आता आपण हे ना उलटं करूया, पलटी करूया आपण. हे काय लगेच शिजतात ना, म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. जास्त पाण्याची गरज नाही. जे मसाला वाटलेला उरलेला जो मसाला आहे ना त्याचं थोडं पाणी टाकायचं.
बघा. त्याला झाकण लावायचं आणि होऊन द्यायचं, बारीक मिडियम गॅस करायचा आणि त्याच्यावर शिजून द्यायचं. जास्तीत जास्त भाजी करायला फक्त 5 ते 7 मिनिट लागतात, त्याच्यावर मिनिट नाही लागत. बघा आता झाकून ठेवते, जरा मिडियम गॅस करते आणि झाकून ठेवते, मग तुम्हाला दाखवते की भाजी कशी झाली. हे बघा भरून दोडक्याची भाजी किती सुंदर झाली ना. तुम्ही पण माझ्या टाईपने ना करून बघा, माझ्या पद्धतीने, तुम्हाला पण आवडेल.